सकाळी उठले तर आई काहीतरी तयारी करून बसली होती किचनमध्ये ओट्यावर. कांदा दिसला मला चिरलेला, त्याच्यावरती खोबरं होतं, हळद, मिरची पावडर पण ऑलरेडी टाकलेली होती. सगळं म्हणजे गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ मिक्स करून ती मळत होती. मी म्हटलं, "हे काय आहे? हे काय करतेस तू सकाळी-सकाळी?" मी म्हटलं, "सकाळी-सकाळी उठून तर मला आधीच कंटाळा येतो." म्हटलं, "बापरे! आणि आज माझी आई वयवर्ष 72 असून पण ना, सगळ्या गोष्टी एकदम फटाफट करते." म्हणजे तिला सकाळी उठून लगेच लवकर उठायची जी सवय असते ना जुन्या माणसांची, ती मात्र एकदम म्हणजे कायच बोलावं. सकाळी 6 वाजता 5 वाजता उठून ह्यांचं सगळंच तयार असतं आणि नाश्ता करायची वेळ पण ह्यांची 7:30-8 असं. आणि आम्ही उठतोच 7 वाजता, 7:30 वाजता. असं सगळं आरामात आहे. आणि एवढं सगळं काम करताना बघून मलाच माझी लाज वाटली. म्हटलं, "अरे, एवढं फास्ट करत असेल तर आपण पण काहीतरी करायला पाहिजे." माझं किचन हा प्रांतच नसल्यामुळे आणि आधीपासूनच घराबाहेर काम करत असल्यामुळे मला असं किचनची फार ओढ नाही आहे. मी अशी खूप रमत नाही. तर आई हे सकाळी-सकाळी करताना दिसली म्हणून मग मी मदत करायला गेले. तिने असं काहीतरी कुरकुरीत केलेलं कुठेतरी YouTubeला बघून. आई म्हणते, "हे ना तेलामध्ये डीप फ्राय करू शकतो आपण, पण घरामध्ये सगळ्यांनाच खोकले लागलेत आणि गारगार वारा पण आहे, थंडीचे दिवस. त्याच्यामुळे हे सगळं भरपूर कांदा वगैरे घालून मी करते कफ कंट्रोल करायला." मी म्हटलं, "बरं."